गडजा रायगड 60 संवाद या वृत्तवाहिनीत आपले स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. श्रावण महिना म्हटला की डोळ्यासमोर उभे राहते ते भगवान शंकराचे रूप आणि मनात जागी होते ती भक्तीची भावना. उपास तापास व्रत वैकल्प्य, सोमवारची पूजा आणि महादेवाच्या दर्शनासाठी मंदिराकडे जाणारे भाविकांची गर्दी या सगळ्यामुळे श्रावण महिन्याला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पावसाच्या रिमझिम सरांनी निसर्ग हे हिरवेगार झाले असताना शिवभक्तीचा सुगंधही वातावरणात दळवळत असतो. पेण शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेले श्री क्षेत्र पाटणेश निसर्ग संगमाचे ठिकाण आहे. गावाच्या पश्चिमेला हिरवेगार झाडी, डोंगर रंगांच्या कुशीत आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे मंदिर भाविकांचे श्रद्धा केंद्र बनले आहे. मंदिराच्या परिसरात प्रवेश करतात मनाला एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. सभोवतालीचा निसर्ग, मंदिरातील पवित्र वातावरण आणि शिवनामाचा गजर मनाला भक्तिरसात चिंब भिजवून टाकतो. पाटणेश्वराच्या स्थापनेमागे एक श्रद्धा आणि चमत्कारिक कथा सांगितली जाते. सुमारे 300 ते 350 वर्षापूर्वी एका शेतकऱ्याला आपल्या शेतात नांगरताना फाळाला काहीतरी लागलेले जाणवले. तिथे रक्त वाहत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. प्रथम दर्शनी एखादा साप किंवा अन्य प्राणी जखमी झाला असावा असे त्याला वाटले. मात्र बारकाईने पाहिले असताच एका पाषाणातून रक्ताची धार वाहत असल्याचे त्याच्या लक्षात आले. ही घटना पाहून तो शेतकरी घाबरला आणि गावात येऊन त्यांनी हा प्रसंग ग्रामस्थांना सांगितला. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. गावकरी शेतात गेले असताच त्या पाषाणामध्ये शिवपिंड असल्याचे त्यांना दिसून आले. श्रद्धेने भारावलेले ग्रामस्थांनी त्या ठिकाणी पूजा अर्चा सुरू केली आणि पुढे ह्याच ठिकाणी श्री पाटणेश्वराची स्थापना करण्यात आली. पाटणेश्वराची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणजे मंदिरासमोरील तलाव. या तलावामध्ये पूर्वी आपोआप उगणारे पांढऱ्या रंगाचे कमळाचे फुले पाहायला मिळत असे. वर्षातून एकदा तरी उमलणारी ही कमळे भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र होते. शिवपिंडी आणि कमळांनी नटलेला हा परिसर म्हणजे निसर्ग आणि आध्यात्मिक याचा अद्भुत मिलापच जणू. पाटणोली हे निसर्गाच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव. उत्तरेकडे अंतोरा बंदर, सभाभोवती फळाबागांचे मळे आणि भातशेतीने नटलेले परिसर या सगळ्यामुळे एक वेगळीच निसर्ग संपदा लाभली आहे. या निसर्गरम्य वातावरणात पाटणेश्वराचे दर्शन घेताना मन नकळत भक्तिभावाने भरून जाते. ओम नमः शिवायचा जाप करत पाटणेश्वराच्या मंदिरात प्रवेश करणाऱ्या भाविकांना मन शांतीचा अनुभव येतो. त्यामुळे पुढे पुढे या मंदिराची ख्याती वाढत गेली आणि आज हे ठिकाण हजारो नव्हे तर लाखो भाविकांचे श्रद्धेचे स्थान बनले आहे. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार इथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. दूर दूरहून शिवभक्त पाटणेश्वरच्या दर्शनासाठी येतात. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होतो आणि हर हर महादेव, ओम नमः शिवाय या जय घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. मंदिरासमोरील दीपस्तंभ या परिसराचे एक वैशिष्ट्य आहे. त्रिपुरा पौर्णिमेला इथे भव्य दीपोत्सव साजरा केला जातो. असंख्य दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर परिसर उजळून निघतो. त्यावेळी निर्माण होणारे दृश्य म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि प्रकाशांचे अद्भुत सोहळाच असतो. पाटील कुटुंब आपल्या कौटुंबिक कार्यातून या देवस्थानाची सेवा सातत्याने करत आहेत. भाविकांना दर्शन घेताना गैरसोय होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली जाते. पाटील कुटुंबातील युवक ही हिरीहिरीने मंदिराच्या व्यवस्थापनेत सहभागी होत असतात. आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला क्षणभर विश्वास देणारे, श्रद्धेला बळ देणारे आणि निसर्गाचे सात्विक आत्मिक समाधान देणारे स्थळ अत्यंत महत्वाचे आहे. श्री क्षेत्र पाटणेश्वर हे त्यापैकी एक. तर अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गडजा रायगड 60 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.